नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा अकोल्यात तीव्र निषेध. नागरिकांचा संताप. रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा पायदळी. स्टेशन नजीकचे अतिक्रमण रेल्वेने केले साफ. भुसावळ विभागाची सर्वात मोठी कारवाई समोर. महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच. इच्छुकांनी बांधले बाशिंग. राजकीय हालचालींना वेग. कृषी विभागामुळे शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित. शासकीय योजनांच्या लाभांपासून दूर राहणार. अकोलेकरांवर पाणी संकट गडद. काटेपूर्णा अल्प जलसाठ्याबरोबर मनपाचे ढिसाळ नियोजन. आता सविस्तर बातम्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयातून काम करण्याचे निर्देश दिलेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही चुकीची माहिती आणि अफवा पसरू नये याची दक्षता घ्यावी. आढळल्यास त्याचे तात्काळ खंडन करावे. त्यांनी सर्व यंत्रणांना एकमेकांशी नियमित समन्वय ठेवण्याचे आणि वायरलेस यंत्रणा, 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष तसेच सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे आदेश दिले. या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, निवारा केंद्रे आणि आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवावीत. पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा असे निर्देश त्यांनी दिले. दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले. हवामान खात्याच्या सूचनांचे योग्य प्रकारे प्रसारण करण्याचे आणि जलप्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी नमूद केले. आरोग्य विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व यंत्रणांनी नियंत्रण कक्ष सुरू करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले. नदी नाल्यांच्या प्रवाहात असलेले अतिक्रमण हटवणे, घनकचरा व्यवस्थापन आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वाढलेली झाडे तोडणे यासारख्या कामांची वेळेत पूर्तता करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बैठकीत सहाय्यक पोलीस अधीक्षक अमल मित्तल, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर शरद जावडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोल्यातील वातावरण प्रचंड तप्त झाले. जठारपेठ चौकात संतप्त नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादचे फ्लेक्स रस्त्यावर लावून आपला तीव्र संताप व्यक्त केला. या फ्लेक्सवरून ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यावर पाय रोवून आणि पान थुंकून आपला निषेध नोंदवला. शहरातील देशभक्त नागरिकांनी एकत्र येत पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांविरोधात यलगार पुकारला. रस्त्यावर लावलेल्या या फ्लॅग्समुळे पाकिस्तानच्या विरोधात जनभावनांचा ज्वालामुखी धगधगत असल्याचे स्पष्ट दिसत होते. नागरिकांच्या या अनोख्या निषेधामुळे पाकिस्तानच्या क्रूर कृत्यांचा तीव्र निषेध जगभरात पोहोचला आहे. या घटनेमुळे अकोल्यात पाकिस्तान विरोधी वातावरण अधिक तीव्र झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. ही घटना पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांविरोधात भारताच्या एकजुटीचे आणि तीव्र प्रतिकाराचे ज्वलंत उदाहरण आहे. या घटनेमुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधी भावना अधिक तीव्र झाली आहे आणि त्यांच्यात प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात संपूर्ण देश एकजूट होऊन कसा प्रतिकार करतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. जय श्रीराम. पुलवामा येथील अतिरेक्यांचा हल्ला हा 100% पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा दावा आज भारतीय नागरिक करत आहेत. त्याचं कारण की पाकिस्तानने त्यांच्या कृत्यावरून
जे सैन्य दलाची ॲक्टिव्हिटी त्यांनी आता सुरू केली आहे त्याच्यावरून हे लक्षात येतं की हा जो अतिरेकी हल्ला झाला हा त्यांनीच पुरस्कृत केलेला होता. अतिरेक्यांना फंडिंग करणे, अतिरेक्यांना प्रोत्साहन देणे हा पाकिस्तानचा बऱ्याच वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून हा त्यांचा परंपरागत धंदा राहिला आहे. परंतु आता यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य दलाने जे शौर्य दाखवलं आहे, नागरिकांनी सुद्धा त्यांना भरभरून पाठिंबा दिला आहे आणि पाकिस्तानला येणाऱ्या काळात भारताची जनता व आपली सत्ता मुंहतोड जवाब देईल अशी खात्री आहे. धन्यवाद. इंडिया जो कर रहा है अभी पाकिस्तान के साथ वो अच्छा ही कर रहा है. भुसावळ विभागाने अकोला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील गौतमवाडी, आपातापा रोड आणि चिखलपुरा, खरप रोड या भागांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून असलेले 86 अनधिकृत बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त केले. अतिक्रमण विरोधी या कारवाईमुळे रेल्वेची तब्बल 40,000 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त झाली आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. दरम्यान या भागात विकास कामे कुठल्या निधीतून केल्या गेली आणि कोणी केली असा प्रश्न अनुत्तरित असून अतिक्रमित जागांवर विकास कामे, रस्ते कसे काय केले गेले याचा शोध जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि रेल्वे सुरक्षा दलाने ही संयुक्त मोहीम राबविली. या कारवाईच्या वेळी शहर पोलीस आणि महावितरण यांचा सक्रिय सहभाग होता. गेल्या 2 दशकांहून अधिक काळापासून रेल्वेच्या विकासाच्या मार्गात असलेला हा अडथळा अखेर दूर झाला आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या भविष्यातील विकासाला नवी गती मिळणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई केवळ अतिक्रमणे हटवणारी नसून रेल्वेच्या संपत्तीचे संरक्षण आणि शहराच्या प्रगतीसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असा दावा रेल्वेने केला आहे. अकोला महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने इच्छुकांच्या आनंदाला उधाण आले आहे. अकोला महापालिका निवडणुकीत युती आणि आघाडीची समीकरणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर लढत दिली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर राजकीय गणिते बदलली आहेत. महायुती भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की स्वबळावर यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची वाढती ताकद निर्णयात्मक ठरू शकते. गेल्या निवडणुकीत वंचितने अनेक जागांवर लक्षणीय मते मिळवली होती. अकोला महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार आहे की तीच राहणार याबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण बदलल्यास अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागू शकते, तसेच अनेकांना लॉटरी लागू शकते. अकोला महानगरपालिका निवडणुकीत कोणती युती आघाडी विजयी होणार, वंचित आणि अपक्ष किती जागा जिंकणार याबाबत जनतेच्या मनात चक्र सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांची जुळवाजुळव अद्याप फारशी दिसत नाही. तिसरी आणि चौथी आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य असताना जिल्ह्यातील तब्बल 33% शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची टांगती तलवार आहे. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही त्यांची किसान आयडी नोंदणी पूर्ण न केल्याने ते सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपासून दूर राहू शकतात. गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते आणि सरकारी मदत केवळ नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित 33% शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना त्वरित नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 37,237 शेतकऱ्यांनीच आतापर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. यामुळे अजूनही 18,488 शेतकरी म्हणजे सुमारे 33% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी न केल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ निर्माण झाली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडलेले असताना अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणातील जलसाठा धोक्याची पातळी गाठत आहे. त्यात महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा अकोलेकरांना फटका बसत आहे.
तीव्र उन्हाळ्याच्या तडाख्यात काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सध्या केवळ 22.60% जलसंग्रहण शिल्लक असून मान्सून येण्यास अजून 1.5 महिन्यांचा कालावधी आहे. यामुळे अकोला शहर, मूर्तिजापूर आणि MIDC साठी पुरेसा पाणीपुरवठा होईल की नाही याची चिंता मनपाला सतावत आहे. सध्या 8 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून येत्या काळात पाणी टंचाईची भीषण समस्या जाणवू शकते. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत विचारपूर्वक करावा आणि कुठेही पाण्याची नासाडी होत असल्यास जलसंपदा विभाग किंवा नगर निगमला त्वरित कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ 26.60% पाणी शिल्लक असल्याने महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे कठोर आवाहन केले आहे. निष्काळजीपणे पाणी वाया घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात, आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात पुरेसा पाणी साठा असूनही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी न सोडल्याने वातावरण तापले आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी जलसमाधी आंदोलन सुरू करून प्रशासनाला कठोर संदेश दिला आहे. शेतकऱ्याला पाणी द्या, पाणी द्या. आमची मागणी पुरी करा. शेतकऱ्याला पाणी द्या, पाणी द्या. आमची मागणी पुरी करा. शेतकऱ्याला पाणी द्या, पाणी द्या. सोनल सिंचन प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणी अडवले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही पाणी न मिळाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आता थेट जलसमाधीचा मार्ग अवलंबला असून आमची मागणी पूर्ण करा, शेतकऱ्यांना पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी आर्तहाक शेतकरी देत आहेत. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल शेरेफ पंजाब समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. काल रात्री 8 वाजता घडलेल्या या घटनेमुळे शहरात दुचाकी चोरीची दहशत पसरली आहे. चोरी करतानाचे चोरट्यांचे स्पष्ट फुटेज जवळच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, तर पोलीस अजूनही चोरांना पकडण्यात अपयशी ठरत आहेत. चोरी झालेल्या अनेक दुचाकींचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी होण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. काल रात्री रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात ठाकूर नामक व्यक्ती आपली दुचाकी उभी करून गेले असता तेथे असलेल्या 2 चोरट्यांनी संधी साधून ती चोरून नेली. CCTV फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत असून पोलीस आता या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मृग नक्षत्राच्या आगमनाची प्रतीक्षा असली तरी बळीराजा खरीप हंगामाच्या सिद्धतेला मोठ्या उत्साहाने लागला आहे. वर्षभराच्या
अर्थकारणाचा आधारस्तंभ असलेल्या या हंगामासाठी जमिनीची मशागत आणि उत्तम बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. मागील वर्षातील नैसर्गिक संकटांना पुरून उरलेला शेतकरी यावर्षी निसर्गाची साथ मिळेल या आशेने पुन्हा एकदा कंबर कसून उभा आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. मागील काही वर्षांपासून हवामानातील लहरीपणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बाजारात भावाची अनिश्चितता त्यात भर घालते. तरीही निराश न होता काळ्या मातीवर विश्वास ठेवून शेतकरी नव्या उमेदीने पेरणीच्या स्वप्नात रमला आहे. हिरवी स्वप्ने त्याला पुन्हा एकदा शेतीत उतरण्यास प्रवृत्त करत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधित असलेल्या HTBT कापूस बियाण्यांची चोरटी विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एजंटांमार्फत हा व्यवसाय वाढत असून 2 दिवसांपूर्वी अमरावतीत साठा पकडला. आता तरी अकोल्याच्या कृषी विभागाला जाग येईल काय असा प्रश्न विचारला जात आहे. मजुरांची टंचाई आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी बेकायदेशीररित्या HTBT कपाशीच्या बियाण्यांना प्राधान्य देत आहेत. तणनाशकांचा सुलभ वापर यामुळे या बियाण्यांना मोठी मागणी आहे. एजंटांचे मोठे जाळे ग्रामीण भागात सक्रिय असून ते 1200 रुपये प्रति पाकिट दराने या बियाण्यांची विक्री करत आहेत. विशेषतः सिंचनाची सोय असलेले आणि लवकर पेरणी करणारे शेतकरी या बियाण्यांचे ग्राहक आहेत. अमरावतीत कारवाई झाली असली तरी अकोला जिल्ह्यात अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने कारवाई करून या अवैध धंद्याला लगाम घालावा अशी मागणी जोर धरत आहे. पण कृषी विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा अकोल्यात तीव्र निषेध. नागरिकांचा संताप रस्त्यावर. पाकिस्तानचा झेंडा पायदळी. स्टेशन नजीकचे अतिक्रमण रेल्वेने केले साफ. भुसावळ विभागाची सर्वात मोठी कारवाई समोर. महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच. इच्छुकांनी बांधले बाशिंग. राजकीय हालचालींना वेग. कृषी विभागामुळे शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित. शासकीय योजनांच्या लाभांपासून दूर राहणार. अकोलेकरांवर पाणी संकट गडद. काटेपूर्णा अल्प जलसाठ्याबरोबर मनपाचे ढिसाळ नियोजन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.